तुम्ही कुठे बाहेर गेलात बघा, कुठल्या तरी ऑफिसमध्ये गेलात, काहीतरी काम असतं आणि तिथे काही अधिकारी असतात, ते इतके वैतागलेले असतात, तुम्ही काहीतरी जाता तसंच जर मला एवढं काम आहे ते म्हणतात आता त्या टायमाला आम्ही जात त्रास वाटतो, कटकट आहे. म्हणजे त्याला त्या कामामध्ये एन्जॉय करत नाही, त्याला त्याचं क्षेत्र सापडलं नाही. याच ठिकाणी मला अजून म्हणतात असते वाढीचे म्हणत होते अजून 2 तास इकडे यायचं होतं म्हणून, नाहीतर अजून दुपारनंतर मी त्यांचं काहीतरी घेतलं असतं, कारण ते मला कष्ट वाटतं. तुम्ही असं काहीतरी शोधा. परमेश्वराने प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष दिलेला आहे. स्वतःला कमी कधी लेखू नका. स्वतःमध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे ते शोधा आणि त्यानुसार आपल्या करिअरची दिशा ठरवा. समजते ना? मैत्रीण गेली म्हणून, मित्र गेला म्हणून कुठलेही कोर्स करू नका. आता तुमच्याकडे खूप असे सोर्सेस आहेत, खूप काही काही करू शकता. एमपीएससीचा अभ्यास कोण करताय? एमपीएससी यूपीएससीचा कोण अभ्यास करते का? कोणीच नाही अख्खा वर्गात? कोणीच नाही. बघा त्याचा विचार करा. आपल्याला शॉर्टकट माहिती असतो ना, शॉर्टकट घरी जायचं असेल तर आपण काय करतो, 10 पैसा घालण्यापेक्षा शॉर्टकट म्हणतो ना, तसा एमपीएससी आणि यूपीएससी हा शॉर्टकट आहे श्रीमंत होण्याचा. एकतर तुम्हाला मोठ्या पदावर पटकन थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि त्याच विचारात राहावं लागतं. आणि एकदा तरी ठरवलं की मग डळमळून चालत नाही. मग माझं आठवायचं नियंत्रण तर शिकलं नव्हता. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नाही ठेवलं तर तुमचा रथ कुठेही, ते सगळे धागे, ते सगळे घोड्यांचे लगाम आपल्या हातात. मन कसं आहे, चंचल आहे. त्याला आपल्या हातामध्ये लगाम घेऊन त्याला आपल्याला पाहिजे त्याच दिशेला आपल्याला पळवता आलं पाहिजे. समजतंय ना? एमपीएससी यूपीएससीचा जर कोण अभ्यास करत असेल किंवा त्यांना करण्याची इच्छा असेल तर पुण्यामध्ये एक सर आहे राज्य, 2 ठिकाणी तुम्हाला मस्त शिष्यवृत्ती मिळते. तुम्ही तिथे फक्त राहून अभ्यास करायचा असतो. तुमचं खाणं पिणं राहणं क्लास पुस्तकं सगळं शासन तुम्हाला पुरवतं. ठीक आहे? अशा 2 ठिकाणं आहेत. तुम्हाला जर कोणाला अशी इच्छा होत असेल तर तुम्हाला मी तिथे सोय करेल. राहणं आहे तिथे चांगलं उत्तम VIP राहणं आहे. बाकी काही नाही, फक्त अभ्यास आहे की अभ्यास करून त्यांची CET पास व्हावी लागते. अभ्यास करत चला, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा आणि आपल्या आजूबाजूला काय सोर्सेस आहेत त्याचा जास्त विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवा आणि माझ्यामध्ये काय दडलेलं आहे ते शोधा आणि त्या पद्धतीने पुढे जा. माझी चक्रवर्ती सोशल फाउंडेशन म्हणून संस्था आहे. कुठलीही मुलगी, कुठलीही महिला आणि कुठल्याही मुलांना जर काही अडचण असेल आणि त्या वेगळ्या एका अडचणीत अडकल्या असतील तर ते माझ्याशी संवाद साधू शकतात. मुलांनी मुलींचा आदर करा. महिला सन्मान, जागतिक महिला दिन एवढे 2-4 दिवस सगळे उदो करतात आणि परत महिलांवरती वाईट नजरेने बघणारे असतातच आहे ना. बाहेर पडलं की तो महिला दिन रोजच असावा, तिचा रोजच सन्मान व्हावा, तुम्ही त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याकडे आदराने बघावं. मुलींनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीकडे सन्मानाने, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आपल्याला वागवता आलं पाहिजे, समानतेने वागवता आलं पाहिजे. तर तेवढं मी बोलते. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. मॅडमने मला तुमच्याशी संधी दिली बोलण्याची.